अनेक शिवभक्त भगवान शंकराची पूजा करतात। या दिवशी सकाळपासूनच भाविक आपल्या लाडक्या भगवान शंकराच्या आराधनेमध्ये व्यस्त असतात। आज शिवालय आणि गौरी शंकर मंदिरात शिवगौरींची पूजा केली जात आहे। सकाळपासून मंदिरात शिवशंभूंना जल आणि बेलपत्र अर्पण करण्यात येत आहे। जलाभिषेक करताना भाविक ओम नमः शिवायचा जप करत आहेत, तर भक्त हर हर महादेव आणि जय शिवशंभूचा जयघोष करत आहे। भगवान शिवाला अनेक नावांनी संबोधलं जातं। कोणी भगवान शिवाला शिव नावाने हाक मारतात, तर कोणी महेश्वर ह्या नावाने। काही लोक तिची पिनाकी नावाने पूजा करतात। याशिवाय शशी शेखर आणि वामदेव या नावानेही भक्त त्यांची पूजा करतात। याशिवाय काही भक्त त्यांना शंकराच्या नावानेही हाक मारतात। जाणून घेऊया शंभू हे नाव का ठेवण्यात आले आणि या नावाचा अर्थ काय आहे। वास्तविक शंभू हा शब्द संस्कृतमधून आला आहे। त्याचे दोन भाग केले तर एक म्हणजे शाम, ज्याचा अर्थ कल्याण, आणि दुसरा अर्थ म्हणजे पृथ्वी, ज्याचा अर्थ उत्पत्ती असा होतो। म्हणून जर दोन्ही एकत्र केले तर या नावाचा जो अर्थ निघतो तो कल्याणाचा स्रोत म्हणजे कल्याणकारी। अशा स्थितीत भगवान शिवांना शंभू असेही म्हणतात, कारण त्यांचा स्वभाव लाभदायक आहे। धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिव त्यांच्या उपासनेने लगेच प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना इच्छित वरदान देतात। या कारणास्तव त्यांना परोपकारी देव असेही म्हणतात। अशा स्थितीत भक्तही त्यांची शंभूच्या नावाने पूजा करतात आणि त्याच्यासाठी भक्त नेहमी हर हर शंभूचा जप करतात।